नमस्कार मैत्रिणींनो, आज करूया आपण गवारीच्या शेंगाची भाजी. कांदा लसूण न वापरता. तर गवार कट करून घेतली आणि पाण्यामध्ये ही 5 मिनिटं भिजू द्यायची. आता मसाला करण्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. आता हे शेंगदाणे भाजून घ्यायचे, खूप जास्त भाजायचे नाही, नाहीतर मग भाजीला कडवटपणा येतो. आता शेंगदाणे भाजून झाले, काढून घेऊ. आता हे टाकायचे आपल्याला भांड्यामध्ये आणि याच्यामध्ये मूठभर आपल्याला कोथिंबीर टाकायची. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे, पण खायला एकदम अशी चवदार लागते. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि याचं बारीक असं कूट करून घ्यायचं. कूट तयार झाला. आता आपण फोडणी करू. आता कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकायचं. याच्या तेल तापलं की याच्यामध्ये जिरं टाकायचं, मोहरी टाकायची. तर जिरं मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये मसाले टाकायचे. हळदी पावडर टाकायची, मिरची पूड टाकायची आणि घरी केलेला काळा मसाला टाकायचा. आता या मसाल्यामध्ये कांदा लसूण नाही टाकत मी. आता मसाला थोडा परतून घ्यायचा आणि लगेच त्याच्यामध्ये आपल्याला ही धुतलेली गवार टाकायची. गवार परतून घ्यायची चांगली मसाल्यामध्ये. गवार चांगली परतून झाली की याच्यामध्ये आपल्याला जे आपण कूट तयार केला होता बारीक, तो टाकायचा आणि परत एकदा भाजी मिक्स करून घ्यायची. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ टाकल्याच्या नंतर परत एकदा चांगली भाजी मिक्स करून घ्यायची आणि पाणी टाकायचं याच्यामध्ये. आता पाणी आपण आपल्या हिशोबाने टाकू शकतो. आपल्याला किती पातळ घट्ट पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकायचं. झाकण ठेवून आपल्याला आता ही 5 ते 6 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची. एकदम कमी गॅसवर शिजवायची. तर तुम्ही बघू शकता एकदम अशी छान भाजी शिजल्या गेलेली आहे. तर मसालेदार आपली गवारीची भाजी तयार झाली आहे. एकदम छान शिजल्या गेली. तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता गरमागरम पोळी भाकरी किंवा गरमागरम भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता. नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता वरतून याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि खास करून ही भाजी माझ्या कृष्ण भक्तांसाठी, जे कांदा लसूण नाही खात, त्यांच्यासाठी एकदम उपयुक्त भाजी आहे. चला तर मग भेटूया असेच एक नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.